सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। सांगलीतील तरुण भारत स्टेडियम या ठिकाणी मतमोजणी होईल। भाजपचे धैर्यशील कदम तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अभयसिंह जगताप यांच्या चुरस आहे। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। सांगली सातारा विधान परिषदेच्या मतमोजणीला आता सांगलीमध्ये काही वेळात सुरुवात होणार आहे। सांगलीमधील तरुण भारत स्टेडियम मधील बॅडमिंटन हॉल या ठिकाणी हा मतमोजणी कक्ष उभारला गेलेला आहे। साधारणतः 8 वाजण्याच्या आसपास या ठिकाणी स्ट्रॉंग रूम उघडली जाईल आणि त्यानंतर ज्या या ठिकाणी मतपत्रिका आहेत त्या मतपत्रिका ज्यामध्ये सांगली आणि साताऱ्याच्या मतपत्रिका एकत्रित केल्या जातील आणि या एकत्रित मतपत्रिका केल्यानंतर त्यातील वैध मतपत्रिका समोर आल्यानंतर निश्चित आकडा झाल्यानंतर पहिल्या पसंतीचा जो कोटा आहे तो निश्चित केला जाईल आणि या मतमोजणीला सुरुवात होईल। साधारणतः एकूण 895 मतदानापैकी 894 इतकं मतदान झालं आणि 5 टेबलवरती जवळपास 15 कर्मचारी या ठिकाणी मतमोजणी करणार आहेत आणि या सगळ्या मतदान मोजणीच्या पूर्वीची तयारी आपण पाहतोय। जे उपस्थित सर्व कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, या ठिकाणी नाश्ता करत आहेत आणि जे मतदान अधिकारी आहेत, निवडणूक अधिकारी आहेत, संपूर्ण जी यंत्रणा ही सज्ज आहे आणि काही वेळातच या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली।